हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचं हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 25चा आता उर्वरित भाग मी वाचतेय. इथे आपण प्रश्न समजून घेतोय जे समर्थ आपल्याला विचारतायत. प्रश्न चौथा, तू येथे कसा आलास? श्री समर्थ विचारत आहेत की आपण येथे कसे आलो आहोत. आपण बाह्यभागी राहू शकत नाही. आपला मुक्काम अंतस आहे. मग इतक्या दूरवरून संपूर्ण विश्वाच्या केंद्रापासून, ब्रह्मांडाच्या केंद्रापासून आपण येथवर आलो कसे? कोणते कवच आपण पकडले, धारण केले आणि येथवर आलो? ब्रह्मांड तर एक परम पोकळी होती. सापडले. या चर्चेमधून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ब्रह्मांडामध्ये जो वैश्विक महादिव्य परमध्वनिरूपी विस्फोट झाला, ते कवच पकडून आपण ब्रह्मांडात फैलावलो, पसरलो. तो प्रथमेश ओंकार हे आपले कवच आहे. तोच आपला वाहक आहे. पाचवा प्रश्न, यामध्ये सर्वात पूर्वीचा कोण? श्री समर्थ आपल्याला विचारत आहेत की ध्वनी, ऊर्जा, चैतन्य, अस्तित्व यामध्ये सर्वात पूर्वीचे, सर्वात आधी पहिले काय आहे? अस्तित्व जाणवायला चैतन्य आवश्यक असते. चैतन्य म्हणजे काहीतरी हालचाल झाल्याशिवाय अस्तित्व जाणवणे शक्य नाही. म्हणजे अस्तित्वाच्या आधी चैतन्य आहे. चैतन्याला ऊर्जा लागते. गाडीत पेट्रोल असल्याशिवाय गाडी चालत नाही. शेगडीला गॅस पुरवल्याशिवाय ती पेटत नाही. तसेच ऊर्जेशिवाय चैतन्य नाही. याचा अर्थ चैतन्याआधी ऊर्जा आहे. आता राहिले ऊर्जा आणि ध्वनी. ही दोन्हीही प्रत्येक वस्तूत असते. परंतु ही दोन्हीही प्रत्येक वस्तूत सुप्तावस्थेत, छुप्या अवस्थेत असते. वस्तू आपटली किंवा घासली की ध्वनी होतो. तसेच त्यामधून ठिणगी उडते, तेथून ऊर्जा बाहेर येते. तथापि यामध्ये ऊर्जा मूलभूत असते, मूळभूत असते. कारण ध्वनी होण्याआधी ऊर्जा लागते. ध्वनी स्वयं व्यक्त होऊ शकत नाही. ध्वनी झाला की त्यात अगोदरच असलेली ऊर्जा प्रदीप्त होते आणि ती बाहेर व्यक्त होते. सापडले. या चर्चेमधून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळाले. सर्वप्रथम ऊर्जा आहे. यामुळे तीच स्वयंभू आहे. तीच सर्वांच्या मुळाशी आहे. तिच्यामुळेच आणि तिच्यामधूनच सर्वत्र कार्य होत असते. सहावा प्रश्न, यामधून कोणता विचार घ्यायचा? येथे सर्वत्र सर्व काही परम ऊर्जा आहे. ती स्वयंभू असून ती मूलभूत आहे. तीच परम आहे. तीच ब्रह्मांडाची शक्ती आहे. त्यामधून अन्य गोष्टी घडत असतात. त्याशिवाय येथे काहीही असू शकत नाही. याचा अर्थ याच परम ऊर्जेमधून जेव्हा ओम असा महादिव्य परमविस्फोट झाला, तेव्हा हीच परम ऊर्जा ब्रह्मांडात सर्वत्र पसरली. सुरुवातीला ती महातप्त अशा गोळ्यात असावी. कारण हेच महातप्त गोळे कालांतराने थंड झाले आणि तेच आजचे ग्रहगोल तारे आहेत. अशा प्रकारे ब्रह्मांडाच्या केंद्रापासून ब्रह्मांडात ऊर्जा पसरली. त्यामधून पुढे अनेक विश्वे निर्माण झाली आणि ती प्रत्येक विश्वाच्या केंद्रस्थानी ते विश्व सांभाळत स्थिरावली. पुढे विश्वामधील हे ग्रहगोल तारे थंड झाले, तेव्हा हीच परमऊर्जा त्या ग्रहगोल ताऱ्यांमध्ये केंद्रस्थानी स्थिरावली. पुढे ग्रहगोल ताऱ्यांवर वस्तुजगत निर्माण झाल्यावर हीच परमऊर्जा त्या वस्तूंमध्ये स्थिरावली. सापडले.
या चर्चेमधून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळाले. यामधून असा विचार घ्यायचा आहे की ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी स्वयं आत्माराम आहे. प्रत्येक विश्वाच्या केंद्रस्थानी परमात्मा आहे. प्रत्येक ग्रह गोल ताऱ्याच्या केंद्रस्थानी आत्मा आहे. प्रत्येक वस्तू जगताच्या केंद्रस्थानी अंशात्मा आहे. अशा प्रकारे आपण आत्मारामाचे अंशवंश आहोत. आता पुढची ओवी क्रमांक 26. अरे ता जन्मांतर घेतले, काय मानतोसी आपुले, ऐसे तुवा विचारिले पाहिजे आता. अशा प्रकारे मागील ओवीमध्ये श्री समर्थांनी प्रश्न विचारून त्यावर चर्चा करण्याच्या ओघात आपल्याकडून एक सत्य वदवून घेतले की आपण ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी असलेल्या आत्मारामाचे अंशवंश असून या पृथ्वीवर देहधारी झालो आहोत. म्हणजे आपण या भूतलावर यात्रेकरू आहोत, पाहुणे आहोत. आपण वैश्विक यात्रेकरू आहोत. आपण पृथ्वीवरील निवासी नाही. आता या ओवीत श्री समर्थ आपल्याला प्रश्न विचारत आहेत की अरे येथे तू जन्मजन्मांतरी जन्मोजन्मी एका मागोमाग एक असे अनंत जन्म घेत जो वास्तव्य करत आहेस ते असे येथे या भूतलावर काय आहे की तू ते तुझे मानत आहेस. तुला अशी येथे काय प्रकारची ओढ आहे की तुला आपल्या मातुलगृही जाऊ नये असे वाटते. ओवीत श्री समर्थ पुढे म्हणतात की तू आत्ताच मागील ओवीत कबूल केले आहेस की तू या पृथ्वीवर यात्रेकरू आहेस. पृथ्वी हे तुझे स्वस्थान नाही. विश्वाचे केंद्रस्थान हे तुझे निवासस्थान आहे. यामुळे मला हा प्रश्न तुला विचारावा असे वाटते. कारण सर्वसाधारणपणे कोणीही यात्रा संपन्न करून आपल्या स्वगृही परत जातो. कोणत्याही यात्रेकरूला यात्रा पूर्ण करायची असते. त्याला स्वगृही परत जायची ओढ असते. परंतु तसे न करता तू जणू काही हेच आपले स्वस्थान आहे अशा थाटात येथून परत जायचा विचारही करत नाहीस. याचा अर्थ स्वगृहाचा विचार व्हावा असे येथे तुझे म्हणून काय आहे. हरिओम.